जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवित असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद नगीन पाटील तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ माधवी मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा शहरातील विविध भागातून प्रचार रॅल्या काढण्यात येत असून शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील व त्यांच्यासोबत पत्नी सौ माधवी मकरंद पाटील याच्या प्रचार रॅलीला मतदार नागरिकांकडून ठिकठिकाणी मिळत असलेला प्रचंड असा प्रतिसाद व त्यांच्यातील निवडणुकीत जिंकण्याचा दृढ विश्वास व शहादा शहरात नगरपालिका निवडणूक जिंकल्यानंतर होऊ घातलेल्या कामातील आश्वासनांबाबत मतदार हे प्रभावी होऊन त्यांना भरभरून प्रतिसाद देत असल्याचे चित्रही दिसत आहे। तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील व नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ माधवी मकरंद पाटील या होम टू होम जाऊन प्रचार करत असल्याचे दिसत आहे। प्रत्येक ठिकाणी आरती व त्यांच्यावर पुष्पहार घालून सत्कार केला जात आहे, तर शुभेच्छांचा वर्षाव हा त्यांना प्रचारादरम्यान पाठबळ देत असल्याचे दिसत आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
शहादा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आमच्या एक नगराध्यक्ष आणि 29 नगरसेवक असं एकूण 30 लोकांचे पॅनल आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। कारण की केंद्रात नरेंद्र मोदीजींचे सरकार, राज्यात देवाभाऊंचे सरकार, म्हणून लोकांची इच्छा आहे की शहाद्यातही भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका निवडून यावी आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक आमचे निवडून येतील असं आमच्या लोकांकडे गेल्यानंतर, मतदारांकडे गेल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाटतो। काही अतिक्रमित घरांचे आहे, वाढीव पाणी पुरवठा आहे, हद्दवाढ आहे, भुयारी गटार आहे, हे मुख्य मुद्दे आमचे आहेत। देवाभाऊने सांगितलं की 2 तारखेला तुम्ही कमळाचे बटन दाबा, 5 वर्षे तुमच्या पाठीमागे आहे, तर त्याबरोबर ते आमच्या मागे राहतील। जे आपण पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की देवाभाऊ जे सांगतात त्याप्रमाणे करतात। परिस्थिती भारतीय जनता पार्टी विजयी होईल असं मी ठरवलं तर नक्कीच नव्हतं आणि अचानक शहाद्याच्या नागरिकांना वाटलं की मकरंद सर आणि समोरची पार्टी समोरासमोर आहेत, तर आम्ही दोघींनी पण समोरासमोर यावं आणि त्यांना टफ फाईट देण्यासाठी मीच पूर्ण होणार अशी सगळ्यांची इच्छा होती आणि मग ती इच्छा मी पूर्ण करण्यासाठी इथं आली आहे आणि मी ती इच्छा पूर्ण करून दाखवेल आणि नगरसेवक बनूनच दाखवेल अशी ग्वाही देते। विजय माझा नक्कीच असणार आहे, कारण मी घरोघरी पोचते। मी असं नाही केलंय की फक्त ठराविक लोकांना भेटायचं। मी फक्त माझा प्रभाग नाही तर शहादा शहरातील एक घर पिंजून काढलंय। एक घरी प्रत्येक महिलांना मी भेटलीये, त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या आणि त्या समस्या मी नोट डाऊन केल्या। मी ते डायरी तयार केली आहे की आम्ही सत्तेत येण्यानंतर लगेच आम्हाला कुठली मूलभूत कामं करायची आहे आणि कुठली नंतरची कामं करायची आहे, ते आत्तापासून आमची सुरुवात झाली आहे। अजून तर मतदान व्हायचंय आणि विजयी व्हायचंय, त्या आधीच आम्ही कामाची सुरुवात करून घेतली आहे।